हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? छान ना? हां. आज मला एक विषय म्हणजे असं काही हे नाही आहे. मला एक तुम्हाला विचारायचं आहे किंवा माझा जो काही गैरसमज असेल किंवा अनुभव जो असेल, तर तुम्हाला काय अनुभव आहे? कारण हा विषय काही नवीन नाही आहे. हा आजकाल प्रत्येकाच्या घरोघरी किंवा अगदी 1-2 घर सोडून प्रत्येकाच्या घरी हा असतो. आणि त्या विषयावर म्हणजे खूप दिवस आमची अशी चर्चा चालते. म्हणजे आम्ही सगळ्या बायका संध्याकाळी असं गार्डनमध्ये भेटतो, तर त्यावेळेला बाकीच्या बायका वगैरे म्हणजे असं चर्चा होते. आपल्या मैत्रिणीची, आजूबाजूच्या लोकांची. तसं हा विषय एक बोलला जातो. आणि तो विषय आहे की हल्ली घराघरातून प्रत्येकाची 1 किंवा 2 मुलं असतील तर ते परदेशात असतात. तर परदेशात असल्यामुळे आईवडिलांना एकटं राहायला लागतं. तर म्हणजे असं काही बायकांचं मत चांगलं नाही आहे आणि काही बायकांचं मत विचाराल तर त्या म्हणतात ठीक आहे, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण म्हणजे ह्याच्यामध्ये गैरसमज खूप आहेत. ह्या गोष्टीमध्ये गैरसमज खूप आहेत. म्हणजे लोक ना सांगोसांगी म्हणजे असं ऐकतात कोणाचं तरी आणि मग काहीतरी बोलतात. मग ह्याचं त्याचं ते होतं ना, मग असं झालं. मग त्यांच्यामुळे बरं सांगताना काय होतं, प्रत्येकजण आपलं थोडंसं काहीतरी घालून त्याच्याचमध्ये सांगतात ना. त्यामुळे मग काय होतं की ते थोडंसं असं वाढवून सांगतात. तर मला असं विचाराल तर माझं मत असं आहे की काही प्रॉब्लेम नाही आहे. मुलांची जिथे प्रगती होती आहे किंवा त्यांना जर जाण्याचा योग आला तर त्यांनी जरूर जावं ना. आपण म्हातारे झाल्यावर असं काही नाही आहे की आपल्यासाठी त्यांनी इथे अडकून राहावं किंवा त्यांची जी प्रगती होत असेल तर त्याला आपण म्हणजे असं काही नाही म्हणता येणार नाही की तुम्ही जा, तुमची प्रगती होते करा. आणि मुलं तेवढी काळजी घेतात आपली. असं नाही आहे की मुलं तिकडे गेले म्हणजे अगदीच लक्ष देत नाही. म्हणजे एक तर मी असं ऐकलं आहे की मुलगा तिकडे गेला आणि त्याची म्हणे आई खूप आजारी होती आणि तो आलाच नाही. आणि मग त्यांनी त्याला खूप फोन केले. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पैसे पाठवतो, तुम्ही सगळी सोय करा. असं मला नाही वाटत की कुठची मुलं करत असतील. कारण मुलांसाठी आपणही खूप केलेलं असतं अगोदर. त्यांना त्यांची प्रगती व्हावी किंवा त्यांनी पुढे यावं किंवा त्यांचं शिक्षण, त्यांचं बालपण हे सगळं आपण आईवडिलांनी केलेलं असतं ना. त्यांना त्याची जाणीव असते. असं नाही करत कोणी की मुलं अशी तिकडनं फोन करून नाही सांगत की तुम्ही सगळी आईची सोय करा, मी पैसे पाठवतो. पैशाला काय महत्त्व आहे? पैशाला महत्त्व नाही आहे. पैसा तर आजकाल कोणीही कमवतं. अगदी सगळेजणं सुखात असतात. प्रत्येक जणाला पूर्वी कसं होतं की घरात एक माणूस कमवायचा, बाकीची सगळी माणसं घरामध्ये असायची. म्हणजे पूर्वी बायका एवढ्या जॉब करत नव्हत्या किंवा काही असे बिझनेस वगैरे करत नव्हत्या. आजकाल तसं नाही आहे. आजकाल कसं असतं, घरात जर 4 माणसं असतील तर 4ही माणसं कमवतात. किंवा अगदी लहान कोण असेल तर नाही हे करत, शाळेत वगैरे जात असेल, कॉलेज शाळेत. पण आजकाल कॉलेजला जाणारी मुलंसुद्धा पार्ट टाईम काहीतरी करतात. त्यामुळे पैशाला एवढं हे नाही, प्रत्येकाच्याकडे पैसा येतो. पण हे जे आपले ऋणानुबंध असतात ना, हे मला नाही वाटत असं की तुम्हाला काय वाटतं की असं होत असेल किंवा कोणाचा असा काही अनुभव आहे का? पण मला नाही वाटत की मुलं एवढे बेफिकीर वागतात. उलट मुलांचं तुम्ही कुठे गेलात तर आम्हाला सांगत जा. म्हणजे अचानक असं कुठे जाऊ नका फिरायला, असं सांगणं असतं. किंवा काही पैसे हवे आहेत, नको आहेत, आजारपण, सगळं सगळं मुलं ना अगदी काळजीने सगळं करत असतात. अगदी कोण आजारी पडला ना की सतत त्यांचे फोन असतात. हे मी आमच्या आजूबाजूला किंवा आमच्या नात्यामध्ये पण बघितलेलं आहे. असं नाही आहे की म्हणजे हे जे बायका म्हणतात ना की एकदा मुलं गेली की तिथलीच होतात, त्यांना इथलं काही राहत नाही. हां, आहे. तिथे खूप छान प्रकारे ते आयुष्य जगतात आणि म्हणजे फसवाफसवी नाही आहे, बाकीच्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याकडे कसं रस्ते खराब, लाईट गेले, पाणी नाही, असा तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कोणी कोणाला फसवत नाही. आणि रूल्स असतात तिकडचे. ते रूल्स जर तुम्ही तोडले तर तुम्हाला खूप मोठा दंड पडतो. त्यामुळे तिथले रूल्स कोणीही तोडत नाही. अगदी सिग्नल कोणी मोडून जात नाही. हे सगळं मी स्वतः बघितलेलं आहे.
पण मला नाही वाटत असं की मुलं एवढं आई आजारी असेल किंवा वडील आजारी असतील तर तिथून सांगू शकत नाहीत असं की आम्हाला यायला जमणार नाही तर आम्ही पैसे पाठवतो, तुम्ही तुमची हे म्हणजे काहीतरी बाई वगैरे लावून सोय करा म्हणून. असं नाही होत. कारण हे शेवटी आपलं रक्ताचं नातं असतं. मुलांना पण माहीत असतं की त्यांनाही मुलं असतात. तीही मोठी म्हणजे हे मुलंसुद्धा म्हातारी होणार असतात आणि त्यांनाही परत म्हणजे जे रुटीन आपलं जे आहे आईवडिलांचं म्हणजे ते त्यांनाही म्हातारपणी त्यांना हे करायचं असतं. म्हणतो ना आपण की आईवडिलांचं मुलांनी केलं की त्यांची मुलं बघतात आणि ती मुलं तशीच कृती करतात. त्यामुळे म्हणजे ह्याच्यावर सगळ्यांना माहीत पण असेल एक गोष्ट होती की मुलगा जो असतो तो आपल्या आईवडिलांना विचारत नाही का, काहीतरी त्याची भांडणं होतात. असं कुठेतरी पिक्चरमध्ये का कुठेतरी बघितलेलं आहे मी. आणि त्यांचा मुलगा जो असतो तो मोठा होतो. हां, वृद्धाश्रमात पाठवतो तो आपल्या आईवडिलांना, वृद्धाश्रमात ठेवतो. का तर त्यांच्या घरात त्यांच्या पार्ट्या बिरट्या सगळं होत असतं आणि त्याच्यात म्हाताऱ्या आईवडिलांची अडगळ नको म्हणून तो वृद्धाश्रमात ठेवतो. आणि त्याचा मुलगा मोठा होतो त्यावेळेला तो सुद्धा त्यांना सांगतो की तुम्हाला मी म्हणजे वृद्धाश्रमात तुम्ही जा किंवा मी तुम्हाला ठेवणार म्हणून. त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतात की अरे आपण असं नाही करायला पाहिजे. हे एक म्हणजे असा हे पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये मी बघितलेलं आहे. पण सत्य ह्याच्यात मला नाही वाटत की असं मुलं वागतात आणि मुलं असं करू शकतात. पण ज्या बायकांचं म्हणजे काही काही जणांची मतं खूप वाईट आहेत ह्याविषयी की मुलं फॉरेनला गेली किंवा मुलं परदेशात गेली की आईवडिलांचे हाल होत. असं नाही होत ना की आईवडिलांनी पण हे धरायला पाहिजे की म्हणजे समजून घ्यायला पाहिजे ना, त्यांचं आयुष्य आहे, त्यांना जर चान्स मिळाला आहे, त्यांचं शिक्षण आपण एवढं दिलं आहे आणि ते तिकडे गेले ते त्यांच्या प्रगतीसाठीच गेले. तिथे प्रगती होईल त्यांची, सगळं चांगलं होईल. असं नाही आहे की नुसता पैसा कमवला म्हणजे झालं असंही नाही आहे ना. पण तिथली राहणीमान तिथलं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत तिथे आणि त्यांना तरुण वयात मिळावं नका. मग पुढे मागे जर काही आपलं झालं म्हणजे असं मुलं काळजी घेतात की आता नवरा बायको आहेत, दोघंजण आहेत, दोघंजण आनंदाने व्यवस्थित राहतात, तुम्ही व्यवस्थित खाताना पिताना अगदी सगळं सगळं मुलं तिकडनं बघत असतात, विचारत असतात, सगळं करत असतात. आणि दोघांपैकी एक जर कोणी राहिलं तर त्यांची ते काळजी घेणारच असतात. असं नसतं ना की ते सोडून देतील वाऱ्यावर, असं असतं का? नाही असतं. हां, आता असंही असतं की माझ्या माहितीतल्या म्हणजे असेही मी बघितलेले आहेत की ते एकटे राहतात. मिस्टर आहेत, दोघं नवरा बायको होते, त्यातली बायको गेली, आता ते एकटे राहतात. पण त्यांना स्वतःला जायचं नाही आहे परदेशात. कारण त्यांनी सांगितलं की मी इथे माझं सगळं आयुष्य गेलं आहे आणि मला आपल्या ह्या भारत भूमीमध्येच मला माझं शेवट व्हायला पाहिजे. त्यामुळे मला तिथे जायचं नाही आहे आणि त्यामुळे ते इथे राहतात. नाही तर बरेचसे मी लोक असे पण बघितले आहेत की तिकडे आता माझ्याच माहितीतले एक आहे, करोनामध्ये ते दोघं नवरा बायको होते. करोनामध्ये त्यांचे मिस्टर गेले आणि मग दोन मुलं आहेत, दोन मुलंही बाहेर परदेशात असतात. त्यांनी येऊन आपल्या आईला ते घेऊन गेले. आई 6 महिने इथे राहते, 6 महिने तिथे राहते. पुढे मागे तिचं PR झालं की आई तिथे त्यांच्याबरोबर राहू शकते. म्हणजे असं मुलं काळजी घेतात, मुलं असं वाऱ्यावर सोडत नाहीत. आणि तेवढी आपल्याला खात्री पाहिजे की माझा मुलगा असं करणारच नाही किंवा माझी मुलगी, मुलगा काय आणि मुलगी काय, माझी मुलगी असं करणारच नाही, एवढी खात्री पाहिजे. हे लोक ना उगाचच काहीतरी बाहेर बडबड म्हणजे असं भेटतात, हे करतात आणि बोलत असतात. तर हा विषय आहे ना मी बऱ्याच म्हणजे आता बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे, असं काही हे नाही आहे की त्यात नवीन नाही आहे. मी सांगितलं ना, पूर्वी अगदी फॉरेन किंवा परदेशात म्हटलं की या परदेशात गेले, अय्या तुमचा मुलगा फॉरेनला आहे, असं असायचं. आता काही नाही, सर्रास एक दोन घरातनं म्हणजे एखादमध्ये घर सोडलं तर सगळ्यांची मुलं बाहेर जातच असतात. कारण त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला योग्य जे काही त्यांना मिळायचं आहे मानधन ते त्यांना तिकडे मिळतं. इथे मिळत नाही असं नाही, इथेही मिळतं. पण जर त्यांची तिथे प्रगती होत असेल तर राहावं त्यांनी तिकडे. त्यांना जर छान वाटतंय, त्यांचं आयुष्य आहे ना, त्यांनी जगायला पाहिजे. त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांचं आयुष्य आपण नाही ठरवायचं की नाही बाबा तू इथे राहा, मला म्हणजे आम्हाला एकटं वाटतंय तर तू इथे राहा,
तू तिथे जाऊ नको, असं नाही. आपलं आयुष्य आपण जगायचं, सुखाने जगू शकतो आपण. आणि मुलं काळजी घेतात, नाही घेत असं नाही. मी कित्येक आमच्या नातेवाईकांच्या आत, नंतर आमच्या मित्रमैत्रिणींच्या आत मी कित्येक ठिकाणी असं बघितलं आहे की मुलं अगदी व्यवस्थित काळजी घेतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे ते मला सांगा. किंवा असे तुमचे काही अनुभव असतील तर तुम्हाला हे पटतं का की मुलं तिकडे गेली की मुलं आईवडिलांकडे लक्ष देत नाहीत, किंवा म्हणतात की पैसे पाठवतो मी, तुम्ही काय हे करा आणि तुमचं तुम्ही करून घ्या. असं नाही करत. मुलं येतात, इथे येतात अडीअडचणीला, नंतर आपल्या आजारपणाला मुलं येतात. आणि जेव्हा दोघं जण असतात नवरा बायको, त्या दोघांपैकी एक कोणीतरी गेलं की एकाची ते काळजी घेतात व्यवस्थित. हां, पण जो राहील त्यांची पण जायची इच्छा असली पाहिजे ना तिकडे. कारण बरोबर आहे, आपण इथे राहतो, आपलं सगळं आयुष्य इथे गेलेलं असतं आणि आपल्याला कशी बडबड करायची सवय असते. आपल्याला कामाला बायका येतात, त्यांच्याशी बोलतो, शेजारी पाजाऱ्यांशी बोलतो, किंवा अगदी इवन गार्डनमध्ये जाऊन बसलो तरी तिथेही चार बायका भेटतात. किंवा पुरुष असतील तर पुरुषांना त्यांचा सिनियर सिटीजनचा ग्रुप असतो, काही ॲक्टिव्हिटीज असतात, हे सगळं असतं. तिथे गेल्यावर असं एकटं एकटं वाटतं. तिथं असं वाटतं की नाही नाही, आता आपलं कोणी नाही आहे इथे. कारण पहिल्यापासून जर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ते तुम्हाला आपलं वाटतं आणि दुसरीकडे जाऊन तुम्हाला ॲडजस्ट करता येत नाही ह्या वयात, बरोबर आहे ना. पण तुम्ही जर घरामध्ये रमत असाल, घरात रमायला शिकलात, किंवा तुमची मुलं आणि हे तुम्ही म्हणजे असं बोलणं काही हे करणं जर असेल तर तुम्हाला एकटेपणा वाटत नाही. आणि एकटेपणा वाटण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबात आहे हे फार मोठं मनाला समाधान असतं, की आपला परिवार आपल्याबरोबर आहे, हा फार मोठं समाधान असतं. तर तुमचं काय मत आहे ते सांगा. मला असं वाटतं की हे जे बोलतात बायका हे मला पटत नाही आहे. की असा म्हणजे मी जे काही बघितलं आहे ते एवढं असं कोणी करत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.